थोडं नॉर्मल कर. इकडे चिडू कोणतं बटन हे हे हे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मोरे डेअरी फार्म येथे आपलं स्वागत आहे. आज आपल्या पुढे एक नवीन उद्योजक युवा शेतकरी या ठिकाणी त्यांनी आज पहिल्यांदा 5 मुर्रा म्हशी घेतलेल्या आहेत आपल्याकडनं. त्यातले 4 दुसऱ्या येताचे आहेत आणि एक मेंढा म्हैस तिसऱ्या येताची आहे. तर त्या संदर्भात त्यांचं डिटेल घेऊ. पण नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता जरा डिटेलमध्ये द्यायचे. नागेश पवार, दक्षिण सोलापूर कर्देळीचं आपलं गाव आहे. हां, पहिल्यांदाच आपण गोठा चालू केला आहे आणि फर्स्ट टाइम 5 म्हशींची खरेदी केलेली. बरं. म्हशी कशा वाटल्या सर? म्हशी 1 नंबर क्वालिटी, टॉप हरियाणा अनुसार. बरं, म्हणजे म्हशी समाधानकारक वाटल्या म्हणल्यावर तुम्ही 5 म्हशी घेतल्या. पूर्ण समाधान आहे म्हशीमध्ये. आता मी एक मेंढा म्हैस दिली आहे साहेब शेतकरी मित्रांनो, मी 1-2 मिनिट दाखवू. तर त्या म्हशीला दूध किती मोजलं सर तुम्ही? आता म्हैस चिकातून बाहेर पडली आहे. 18+ दूध म्हैस आहे. म्हणजे बघा तिथे 4 दिवसाची येलेली, 5 दिवस ठेवली, आता 2-3 दिवस ह्यात धरा. म्हणजे 10-12 दिवसाची येलेली म्हैस अजून रक्त पडलेलं आहे म्हणून ती चिकातली म्हणते. म्हणजे वल्ली म्हैस आहे थोडक्यात त्यांचं सांगण्याचं होते. तरी 18 लिटर दूध आहे रेडी म्हशीला. आणि बाकीचे तर म्हशी कमीत कमी किती दुधाचं बघितलं, 13-14 लिटर तर आहेत सगळे. 14-15 लिटरचे आहेत. ठीक आहे, मी कमी बोलतो, कधी मी 15ला 18-17 बोलत नाही, जरा कमी बोलतो. का तर त्यांनी ज्याच बघितलं म्हणजे मला समाधान होतं. नाही, आपण जे समोर माप बघितलं तेच आता सांगणार. हां, तुम्ही तेच सांगणार. ठीक आहे, पण माल आमचा व्यवहार यामध्ये तुम्ही समाधान आहे? समाधान आहे. क्वालिटी कशी वाटली आमची? क्वालिटी 1 नंबर, प्युअर हरियाणा अनुसार. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही शेतकऱ्याला काय एखादं हे देऊ शकता? शेतकऱ्यांना जर दूध व्यवसाय करायचा असेल हां, आणि जर बाहेर इकडे तिकडे भाकड म्हशी फिरायचे असेल, जर पैसे कमवायचे असतील तर टॉप क्वालिटीच्या म्हशी घेतल्या पाहिजे आपण. हां, तरच पुढं दिवस तरच चालणार. पुढे आपले दिवस चालणार आहेत. आज बघा आणि जे शेतकरी आता मी मित्रांनो, म्हशी घेतलेत ना, या 1 मिनिट इथं बघा, हे जी क्वालिटी आहे हे 10 वेत विकायची म्हैस आहे का? आणि ही जर म्हैस आज आमच्या शेतकरी बंधूला गेली तर 10 वर्षाचं उत्पन्न बी काढा तुम्ही, तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा ही म्हैस काय. तुझी 4 रेड्या मिळाल्यावर किती पैसे झाले हिचे? आपण म्हशी घेताना 10,000, 5,000, 2,000 त्यापैकी घिसघिस करू नका काय, किंवा रेट ऐकून इतर ठिकाणी जाऊन तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मी बोलतो. एक क्वालिटी वेगळी आहे. माझ्या मशीनच्या क्वालिटी बघताना एकदा मी जरा थोडं, आता रात्रीचा वेळ आहे, गाडी भरायची व्हिडिओ नीट निघत नाही, तो पण व्हिडिओ टाकतो. तर माझ्या मशीनच्या नखांवर थोडंसं लक्ष घाला. घोड्यासारख्या नख्याच्या म्हशी असतात आमच्या. ह्या म्हशी तुम्ही दगडात मातीत कुठेही सोडून द्या, अजिबात कधी लागणार नाही. घोड्यासारखे तरतात, घोड्यासारखे. मी एका व्हिडिओत मी बोललो होतो की आमच्या म्हशीला ओढायची गरज नाही, आमच्या म्हशी ओढत नाहीत माणसाला. हे जे क्वालिटी आहे हे 10 वर्ष बघायची गरज नाही. हे म्हणजे बघा, मी काय देव नाही, मी एक तुमच्यासारखा माणूसच आहे. सांगायचं काय, ही ओरिजिनल म्हैस आहे. ही कुठेही गेली तरी टिकते, हिला अजिबात कसला त्रास नाही. तर आमच्या शेतकरी बंधूंनी आज 5 म्हशी घेतल्या, त्या संदर्भात त्यांचे आभार. पुढे वाटचालीत त्यांच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार मला.